श्री मोहन जोशी, आमचे ESGच्या उपाध्यक्ष आणि आमदार सौ दिलाला लोबो, व्यासपीठावरती असलेले संजय शेट्ये आणि बाकी शेट्ये ब्रदर्स, समोर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील कित्येक सिनेसृष्टीमध्ये कलाकार, रसिक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी, सर्वात प्रथम गोव्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांकरता देतात ताजेवर त्याचे खूप खूप अभिनंदन करा. कदाचित मी कोकणीत बोललो हे तुम्हाला समजलं नसेल, पण त्याला समजायला पाहिजे म्हणून मी मुद्दामून बोललो. खरं म्हणजे 15वा चित्रपट महोत्सव हा या ठिकाणी संजय शेट्टी आणि ब्रदर्स गेली 15 वर्ष स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी साजरा करतात. सरकारचा म्हणजे कुठलाही मोठं सहकार्य न घेता त्यासाठी संजय शेट्टी आणि ब्रदर्स यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन. एखादा सांस्कृतिक उपक्रम सुरू करणे आणि तो सातत्याने 15 वर्ष चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये, पण संजय शेट्टी ब्रदर्स यांनी तो सातत्याने कंटिन्युअसली 15 वर्ष या ठिकाणी चालवलेलं आहे. त्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करतो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की गोवा हे स्थायी स्वरूपामध्ये त्याचा केंद्र झालेलं आहे आणि या ठिकाणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आपण खूप वेळा येत आहे, पण त्याच दर्जाचं हेही फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होते हे सांगत असताना मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि त्यापेक्षा जास्त मराठी कलाकार या फिल्म फेस्टिवलमध्ये येतात, त्यासाठी पुनश्च आपलं सर्वांचं दिग्दर्शक, लेखक, फिल्म स्टार ह्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. गोवा आणि मराठी संस्कृतीचं नातं तसं अतूट आहे. कारण गोव्यामध्ये जरी आम्ही कोकणी बोलत असलो आणि हिंदी फिल्म पाहत असलो, मराठीचं वाचन करत असलो आणि इंग्लिशमध्ये लिहित असलो, तरी पण मराठी फिल्म पाहण्यासाठी आम्ही तशी गोव्यातील लोक आणि विशेष करून टीव्ही सिरियल पाहण्यासाठी कुठे कमी पडत नाहीयेत. कित्येक गोवेकर आजही म्हणजे मराठी एखादे कार्यक्रम टीव्ही चॅनलवरती पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाट पण बघतात आणि वेगवेगळे कार्यक्रम पाहतातही. आपण नक्कीच की गोव्यामध्ये मराठी, कोकणी या चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रपट कलाकारांसाठी आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मार्फत कित्येक सवलती देतो आणि त्याचा गोव्यातील कलाकार, बाकी गोव्यातील निर्मिती, बाहेरील निर्मिती, पण गोव्यातील कलाकारांना घेऊन फिल्म इथं तयार करणारे त्याचा फायदाही घेतात. मी खरोखर म्हणजे आजचा या प्रीमियर फिल्ममध्ये बंडखोर याचा प्रीमियर शो या ठिकाणी साजरा होणार आहे. त्याच्या प्रीमियर म्हणजे सुरुवातीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. संजय शेट्टी म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्याने त्याही कार्यक्रमाला मला बोलवलं. त्याने आज परत याच कार्यक्रमामध्ये त्याचा मुहूर्ताच्या कार्यक्रमाला मी होतो आणि आज प्रीमियरच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल विशेष अभिनंदन. आपण बऱ्याच वेळी गोवा हे एक म्हणजे पर्यटनाचं स्थळ म्हणून गोव्याकडे बघितलं जातं, पण गोवा नुसतं फक्त म्हणजे सन, सॅन्ड, सी एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन इज द स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट्स या वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि विशेष करून फिल्म शूटिंगसाठी एक आकर्षक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध झालेलं आहे. आणि सन, सॅन्ड, सी ह्याच्या पलीकडं म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की गोवा बियॉन्ड बीचेस किंवा गोवा वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हेही पाहण्यासाठी आणि ह्याही गावागावामध्ये शूटिंग करण्यासाठी, गावातील कित्येक सांस्कृतिक आणि मंदिरामध्येही शूटिंग करण्यासाठी लोक आज या ठिकाणी येत आहेत. ते पाहून खूप बरं वाटतं. आणि विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स एंटरटेनमेंट सोसायटीमधून आम्ही क्लिअरन्सही त्यांना देतोय. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही विशेष करून ही बॉडी म्हणजे आपल्याला फिल्म या ठिकाणी शूट करण्यासाठी सदोदित मदत करत असते. त्यासाठी गोव्याची भूमिका ही क्लिअर आहे की कम टू गोवा, शूट इन गोवा अँड क्रिएट इन गोवा या तत्वावरती मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तसं बघितलं तर गोवा म्हटलं की विशेष करून फक्त समुद्र किनारे आणि एखादा म्हणजे बार वगैरे दाखवण्याचा प्रकार बऱ्याच वेळी आणि ड्रग्स रिलेटेड स्टोरी या गोव्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न फिल्ममध्ये बऱ्याच वेळी होतोय. पण या पलीकडेही गोवा आहे हे आपण लक्षात ठेवावं की गोव्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे, कदंबकालीन इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, म्हणजे 450 वर्षाचा पोर्तुगीजाच्या विरोधात असलेला संघर्षाचा इतिहास आहे. हिरवी गुरुजी, पुरुषोत्तम काकोडकर, टी व्ही कुन्हा, मोहन गांधी यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची गाथा आहे.
पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतभरातून आलेल्या 33 स्वतंत्र सैनिक पोर्तुगीजाच्या विरुद्ध झुंजत असताना 15 ऑगस्ट 1955 मध्ये पत्रादेवीच्या त्या स्मारकामध्ये त्याने हुतात्मा पत्र लिहिलं आहे. ते हुतात्मा स्मारक आपण रेडी केलेलं आहे. आगवा जेल म्युझियम त्याचा परत एकदा पुनश्च निर्मिती एक सुंदर आणि क्रिएट, ज्यामध्ये आपण अंदमान जेल बघतोय त्याच आधारावरती आगवा जेल म्युझियम या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. म्हणजे मी म्हणेन की विरासत आणि विकास या दोन्ही बाजूनी गोव्याची निर्मिती पुनश्च करण्याचा योग मला 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळाला. हा फोकस करणे, हा दाखवणं हाही तेवढाच महत्वाचा आहे. त्यासाठी म्हणजे सर्व सिने निर्मात्यांना मी म्हणेन की गोवा इज नॉट जस्ट म्हणजे बार अँड बीच असं न म्हणता की गोव्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपण सर्वांनी दाखवाव्या. गोव्यातील लोकसंस्कृती खूप मोठी म्हणजे एकदम आधारित त्याच्यावरती नव्या पिक्चर काढता येतोय की चित्रपट महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वेळी आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळे हे दाखवतात. मी आजच्या ह्या 3 दिवसाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतोय. आणि ह्यामध्ये खरोखरच म्हणजे पटकथा कार्यशाळा असेल, मास्टर क्लासेस असेल, फिल्म लॅब असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विशेष सत्र, तंत्रज्ञानावरती असलेलं प्रशिक्षण, निर्माते आणि नवोदितामधला संवाद आणि हा तर गोव्यातील मुलांसाठी किंवा गोव्यातील जे नवीन कलाकार आहेत त्यांच्यासाठी खरोखर एक म्हणजे ही पर्वणीच ठरेल की त्यामध्ये कित्येक नवीन जे आज फिल्म टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये यायला बघतात त्यांच्यासाठी खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. मी जास्त न बोलता परत एकदा ह्या गोवा मराठी फिल्म महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गोव्यातील लोकांसाठी म्हणजे जेवढे लोक आत बसलेले आहेत तेवढीच लोक बाहेर आहेत. आम्हाला विचारत होतं की आम्हाला एंट्री नाही का म्हणून, पण आम्हाला वाटतं आजचा हा ऑडिटोरियम छोटा पडतो या फिल्म महोत्सवासाठी. संजय शेट्टीने पुढच्या वेळी मला वाटतं मोठा ह्याच्यामध्ये हा आयोजन करावं. नक्कीच मी सर्व कलाकारांचं परत एकदा गोव्याच्या या भूमीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझ्या हस्ते आज श्री मोहन जोशी सर यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्याबद्दल आला. त्याबद्दल गोवा सरकारच्या वतीने आणि समस्त गोव्यातील लोकांच्या वतीने मी आपलंही खूप खूप स्वागत करतो. परत एकदा तुमका सगळ्या गोव्यात येवकार आणि अशाच पद्धतीत गोव्यात तुम्ही परत परत येऊची गोंयकारांक ते खूप आवडटले. इतकेच सांगताले म्हणजे 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. धन्यवाद साहेब. आपण मराठी संस्कृतीचा उल्लेख केला आणि हा महोत्सव मराठी संस्कृती जपण्याचंच काम करतो. मराठी चित्रपट महोत्सव, कारण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत म्हणजे आमची मराठी संस्कृती. गणपती बाप्पा मोरयाची मुक्त आरोळी म्हणजे आमची मराठी संस्कृती. दर शनिवारी एका दमात मारुतीच्या देवळाच्या दारात फोडलेल्या नारळातनं उडालेलं पाणी म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि इतकंच नव्हे तर एखाद्याला चुकून लागलेला पाय आणि त्यानंतर तितक्याच नम्रतेनं वाकून केलेला नमस्कार म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं अभिमानानं तर गोवा मराठी चित्रपट महोत्सव म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि ही मराठी संस्कृती जपण्याचं काम या सर्वच अतिथी मान्यवर कलाकार, अभिनेत्री यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच संजय शेटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी जे सहप्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, हॉस्पिटॅलिटी पार्टनर नोव्होटेल पणजीचे पलाश कुऱ्हाडकर आणि सायली सावंत यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी त्यांना विनंती करतो आपण कृपया मंचावर यावं. हा महोत्सव इतका देखणा आणि दमदार होण्यामध्ये अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार आहेत आणि म्हणूनच इतका दर्जेदार असा हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हॉस्पिटॅलिटी पार्टनर नोव्होटेल पणजीचे पलाश कुऱ्हाडकर आणि सायली सावंत यांना सन्मानित करावं. धन्यवाद. सर्व मान्यवरांना आसनात होण्याची विनंती करतो आणि त्याचबरोबर श्रीपाद शेटे यांना विनंती करतो
आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय मोहन जोशी सर यांना आपण मंचासमोर विनम्रतेनं आदरानं आसनस्थ करावं. माननीय मोहन जोशी सर यांना आपण मंचासमोर आसनस्थ करावं. आपण या महोत्सवामध्ये अनेक चित्रपट पाहणार आहोत आणि त्यांचा आनंद घेणार आहोत एक दर्दी रसिक या भूमिकेमधून. दरवर्षी या चित्रपट महोत्सवामध्ये, गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये अनेक चित्रपट आपल्या भेटीला येतात. या वर्षी बंडखोर हा चित्रपटाचा प्रीमियर आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या मंचावर साकारणार आहे. या बंडखोर चित्रपटामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर विन्सन वर्ड आणि संजय शेटे यांच्या माध्यमातून गोव्याच्या मातीतल्या कलाकारांना प्राधान्यानं पुढे आणण्यात आलं आणि दिगंत हा कोकणी चित्रपट पहिल्यांदा निर्माण केला गेला, जो इफ्फीमध्ये सुद्धा दाखवला गेला होता. त्यानंतर 2020 मध्ये स्थलपुराण हा चित्रपट निर्माण केला गेला आणि गोव्यातला हा एकमेव चित्रपट असा होता की जो बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेला आणि ज्याला भरपूर पुरस्कार प्राप्त झाले. आणि त्याची शृंखला पुढे जात असताना या वर्षी 15व्या वर्षी या महोत्सवामध्ये बंडखोर हा चित्रपट आपल्या सर्वांच्या समोर येतो आहे. या चित्रपटाची या महोत्सवाच्या माध्यमातून निर्मिती झालेली आहे. मी या बंडखोर चित्रपटामधील सर्वच सन्माननीय कलाकारांना, अभिनेते अभिनेत्री यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्या सर्व कलाकारांचं स्वागत करूयात. मंदार जोग, मोहन सांदेलकर, रागी किशोर, अंकिता सावंत, नीती कामत, रुपेश कामत, मंदार जोग, साईश पै आनंदीकर, सिद्धी उपाध्याय, उदय भांबरे, शरव शेटे, पूजा कातुडे, दीक्षा तावडे, सत्य मांजरेकर, सिद्धार्थ साळवी, संकेत पाठक, मनीष देसाई, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सुरेश मांजरेकर, सतीश पडवळ, प्रियदर्शनी इंदरकर, छाया कदम आणि या चित्रपटाचे निर्माते माननीय संजय शेटे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय महेश मांजरेकर सर. या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या. मी सिद्धेश मांबरे आणि श्रीपाद शेटे यांना विनंती करतो या सर्वच कलाकारांचं आपण पुष्प देऊन स्वागत करावं. सिद्धेश मांबरे आणि श्रीपाद शेटे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते बंडखोर या चित्रपटामधील सर्वच कलाकारांचं या मंचावर स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोव्याचे सुद्धा कलाकार यामध्ये बहुतांशी आहेत आणि अतिशय देखणी अशी फिल्म आपल्याला या महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे. हे यंदाचं खास आकर्षण आहे या चित्रपटाचं. यानंतर अधिक वेळ न घेता या बंडखोर चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका साकारली अशा माननीय छाया कदम यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी आपले 2 शब्द व्यक्त करावे. छाया कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. अचानकच बोलायला सांगितलं. हा पण छान वाटतंय. एकतर गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला सलग 3-4 वर्ष येते आणि या वर्षी माझे 3 सिनेमे आहेत. म्हणजे भारी वाटतंय. आणि बंडखोर बद्दल सांगायचं तर खूप वेगळा विषय पुन्हा घेऊन येतोय आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक असं ना बंड करायची एक म्हणे एक ती हिंमत ताकद अशा आम्ही ना खूप बंडखोर बायकांची गोष्ट घेऊन येतोय. आणि महेशजींनी डिरेक्ट केलं. महेशजी माझे आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि ह्या फिल्म बद्दल आता जास्त काही नाही मला सांगता येते कारण मी सिनेमा बघितला नाहीये. पण शूटिंगच्या दरम्यान जे काही आम्ही अनुभवलंय ना प्रत्येक सिनेमा मला असं वाटतं
की ती सिनेमाची प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये सिनेमाची गोष्ट आणि मला वाटतं आपण जी भूमिका साकारतोय आणि आपल्या आजूबाजूची पात्र पण जी भूमिका साकारतायत ना, ती नकळत आपल्याला काहीतरी देऊन जातात, आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात. आणि मला वाटतं वाईट गोष्टीही थोड्याफार आपल्याला शिकवून जातात. बंडखोर करताना असं खूप काही अनुभवायला मिळालंय आणि मला खूप मजा आली, कारण खूप नवीन आम्ही अभिनेत्री एकमेकांबरोबर काम करत होतो. ती दीक्षा तावडे, प्रियदर्शनी, पूजा यांच्यावर मी कधी काम केलं नव्हतं, तर काम करताना पण मजा आली. आणि महेशजींबरोबर काम करायचं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यावर काम करताना ना मला एक वर्कशॉप मी अटेंड करताना जो फील असतो ना, म्हणजे मी तसं घेते, कारण की कधीच स्क्रिप्ट नसतं. स्क्रिप्ट नसतं, खरं तर सीनही लिहिलेले नसतात. पण शूटिंगच्या वेळी जेव्हा बसून आम्ही चर्चा करतो आणि ते इम्प्रोवाइज करता करता म्हणजे आम्हाला तसं वाटतं ना की जो पहिला टेक आणि मग फायनल टेक, आम्हाला तसं वाटतं की अरे बापरे, हे आपण काय करून गेलो. म्हणजे कॅरेक्टर म्हणून पण, आणि ते खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवून जातात. सो मी खूप थँकफुल आहे महेशजींची आणि संजय शेट्टे. जास्त नाही काही मला बोलतो. थँक्यू. धन्यवाद. आपण जास्त बोलता येत नाही म्हणत अगदी मोजके शब्द दिले, पण समर्पक असे शब्द दिले. जोरदार टाळ्या छाया कदम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर या बंडखोर चित्रपटाचे दिग्दर्शक, आपण सर्वांचे लाडके माननीय दिग्दर्शक महेश मांजरेकर सर यांना विनंती करतो की या चित्रपटाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावे.